कसा गाव वाटण ना ती तिकडनं वर आला घ्या वाटण मिळेल तिकडनं वरनं आला तो पट्टेरी वाघ होता काय अंगावर नाही आला अंगावर काही नाही आला. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वगैरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये. डेली ब्लॉग म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत करतो मी सुमित. आणि पाऊस आत्ता गेला आहे बघा, असं वातावरण. मी आहे आमच्या टेरेसवरती बघा, खालचं वातावरण बघा. ती बघा काजळी नदी, पाणी अजून एवढं आलं नाही नदीला, तरी पण बऱ्यापैकी आहे. तर मंडळी काल असं झालं की सकाळी काका उठून गेले, मला उठवायला आले होते. बेल वाजवली आमची, पण मी काय उठलो नाही. आणि काका गेले मासे पकडायला, म्हणजे बांधणावरती सकाळी 3, 3:30, 4च्या दरम्यान. आणि त्यांना आहे ना बांधणावरती दिसला पटेरी वाघ. म्हणजे त्याने काय केलं नाही, तो त्या साईडने गेला. पण खूप डेंजर झालं आहे आता कोकणामध्ये, कारण की सर्वत्र वाघ, बिबट्या वाघ किंवा आता हा पटेरी वाघ दिसला. त्यामुळे ही भयानक परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मी असतो तर मी तो शूट केला असता, पण मी नव्हतो त्यावेळेला. तर तो जो काय अनुभव आला आहे तो काकाने मला सांगितला या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग पाहूया. तर मंडळी संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आता आम्ही चाललो आहे. संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आम्ही चाललो आहे माश्याला. बघूया आपल्याला चढणीचे मासे किती मिळतात, म्हणजेच आपला जो त्याच्या. बघूया आता श्रियांश आहे. तसं बघायला गेलं तर नदीला अजून काही पाणी आलं नाही आहे आणि पावसाचा जोर पण एवढा नाही आहे, पण पडतोय अधूनमधून. बघूया आपल्याला मासे मिळतात का. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ही बघताय आपली काजळी नदी बघा, सुकी आहे अजून, एवढं पाणी नाही आहे नदीला. श्रियांश पुढे आहे, भाई आणि पाठवून येतात काका. बघताय काजळी नदी, पाणी बघा थोडंफार आलंय, एवढं नाही अजून. पूर आला नाही, पूर. हा काय मंडळी, आमच्या पाळण्यामध्ये म्हणजे काल 3 वाजता जेव्हा काका गेले मासे पडलेत त्या बघायला बांधणार रात्री, तेव्हा पटेरी वाघ दिसला त्यांना. तर सांगतो तुम्हाला कुठे होता आणि काय होता ते. बांधण्याच्या दिशेने कसा गाव वाटण ना ती तिकडनं वर आला घ्या वाटण मिळेल तिकडनं वरनं आला तो. पाटोळ्यांच्या इकडून तिकडून आला. ते बघा, या वाटेन तिकडून वाघ आला. पाटोळ्यांच्या इथनं हो, मग त्या साईडने आला तिकडून आणि तिकडे त्या साईडला गेला. हा बाप रे, पट्टेरी वाघ होता, पट्टेरी टायगर. काय करणार आता ते, तरी त्यांची घरं तोडलं म्हणजे आता यायला लागली इकडं. चला आता आपण आलो बांधण्यावरती. चप्पल जातील. हे बघा, ह्या पाळण्यात नाही पण त्या पाळण्यात आहे. काय आहे, मळू का? हा, मळू आहे मोठा. नदीचं पाणी सगळे. श्रियांश दुसऱ्या पाळण्यात तर भरपूर आहेत म्हणतात. बघूया.
झोप पडशील पिशील झोप बोट अरे थांब झोप जातं वर शिकते थांब काढू नको जातील ना ते मोठे साईज आहे मोळीची बियाण पण मासे काढतो झालं सोड नको हात लाव जातील ते या दोन घरांच्या मधून गेला वाघ इकडून येऊन इकडनं आला पट्टेरी वाघ हा काय करतोय चढलेत काय हा काळोख होत आला आता मग तुम्हाला वाघ दिसला तो वाघ दिसला तिकडनं पाटोलीच्या तिकडनं असा आला आणि ती ही आहे फॅक्टरी तिकडे वर गेला किती वाजता सकाळी तरी 4 वाजले होते 4 वाजले होते 3:30ला गेलो ना 4 वाजले होते पट्टेरी वाघ होता पट्टेरी काय अंगावर नाही आला अंगावर काही नाही आला तो आपला सरळ वाटेल आपला सरळ वाट आपली तिथे उभाच होतो पण तो सरळ गेला थोड्या टायमात तिथं वर जरा गेलो कुठला पाय करून तिकडनं असा वरचा देऊन गेली की आपल्याला सवय असते मोडा देऊन घ्यायची पण आपला आपल्या मार्गाने गेला घाबरला की तुम्ही एवढा घाबरला तसा त्यामध्ये घाबरला तसा काय नसतं काय तो आपल्या मार्गाने गेला म्हणजे राहिला असता तर काय होतच त्याने तर मारामध्ये तुम्ही येता पाणी तर तू कधी खाशील तर ते मी तरी तुला पण नाही तो आपला सरळ गेला अगदी काही नाही खालचा मी आलो असतो शूटिंग मध्ये झालो असतो शूटिंग मध्ये व्यवस्थित अगदी जायचं होता डोसका कसा अगदी मस्तपैकी बारीक लई मोठं नाही त्या पट्टी घेतला कसा डोका म्हणजे मस्तपैकी अगदी पण तो आपल्या वाटेनं सरळ गेला काय तिकडे लाईट आहे ना पण लाईट नाही आहे ना तिथं तिकडे लाईट नाही बॅटरी मारला बॅटरी मारली अगोदर तो कागद प्लॅस्टिक लावून जोरला ना साधारण तिकडे डोरं दिसले तर कोणाला असेल म्हणून प्लॅस्टिक पिशवी काढली आणि लाईट मारला तो बापला तिकडनं वारला हसती अगदी धुलत आला आणि सरळ अगदी त्या फॅक्टरीकडे वर काजू फॅक्टरीच्या इथे गेला काजू फॅक्टरी बापरे सरळ अगदी वर गेला थांबला नाही पण अगदी सायलन्स मध्ये अगदी चालेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मंडळी कारण की लहान मुलं देखील बाहेर खेळत असतात म्हणजे 7-7:30च्या टायमिंगला काळोख त्यावेळी कसं काळोख असतो आणि अचानक जर कुठून आला तर काही सांगू शकत नाही आमच्या गावात कुत्रे देखील राहिले नाहीत कुत्र्यांना देखील गायब केलं वाघाने कुत्री मांजरं सगळे तर चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला तर मग भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये